सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाचे श्रेणी छेदेतिना. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, पुरविते आरते शिष्याची या. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाचे श्रेणी छेदेतिना. वंचना करीते जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाचे श्रेणी छेदेतिना. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. नेणे साधनास आन काही, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदेतिना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओम शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यं जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन, दुसरे चरणात चतुर्पादाने कथेचा विस्तार, चतुर्पादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदेतिना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र आळंदी निवासी असणारे विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा 5 चरणाचा सद्गुरूंचं अलौकिक महत्व सांगून त्यांच्याविषयी असणारी अनन्यता या अभंगात प्रकट करतात. विठ्ठल विठ्ठल अकारण कारण करुणावरून आले भक्त वत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारे ज्ञान कैवल्य ज्ञान तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने अधिष्ठान रूपी पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता यांच्या पवित्र दरबारामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहाचं वर्ष 18वं आणि या 18व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. हे माझं परम भाग्य आणि त्याकरता अभंग माऊली ज्ञानोबारायांचा आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचे सर्वच कार्यकर्ते, अध्यक्ष, संयोजक, सदस्य आणि या सप्ताहाचे जवळजवळ 2500
सभासद आहेत. 2,500 ना, आजीव सभासद 2,500 आहेत. या 2,500 सभासदांनी आयोजित केलेला हा भव्य दिव्य सप्ताह आता नवीनच मंदिराचं जीर्णोद्धार होत आहे, पूर्णत्वाला म्हणजे होत आहे, चालू आहे, झालेला आहे. तर सुरू केला संकल्प, सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्प असेल तर त्याचा दाता नारायण होत असतो. स्वतः भगवान परमात्मा त्याला दातृत्वानं ते कार्य पूर्ण करून घेत असतात. असं सर्वांनी सत्य संकल्प केला आणि मंदिर उभं राहिलं. त्याचा जो 18 वर्ष पूर्णत्वाला जात आहे. त्यानिमित्तानं या सप्ताहाला गायक वादक आदरणीय हरिभक्तपरायण आमचे गौतम महाराज, गौतम ऋषी हे या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. गोड साथ करत आहेत, खूप गोड गायन करतात. गायनाबरोबर त्यांचा स्वभावही सुंदर गोड आहे. त्यांना साथ करणारे आदरणीय आमचे वाल्मिक महाराज. गौतम ऋषी, वाल्मिक ऋषी, काय ऋषीचे काय यमक जुळून आलेत. गौतम महाराज, त्याचप्रमाणे वाल्मिक महाराज आणि मृदंगावरती ज्यांची साथ आहे आमचे पारमार्थिक सन्मित्र बजरंग महाराज गावडे. गोड मृदंग वाजवतात आणि त्या मृदंगाबरोबर त्यांचा स्वभावही फार गोड आहे असे बजरंग महाराज. आणि टाळकरी वृंद या परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार महाराज मंडळी की ज्यांचं अनेक वर्ष परमार्थात गेलेले आहेत, साधना करत आहेत, पुढे करत राहणार आहेत आणि त्या साधनेच्या पुण्याच्या जोरावरती आज या ठिकाणी उभे आहेत. सर्वच परिसरातील टाळकरी वृंद, विनयकरी बाबा, समोर बसलेले महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि या कीर्तनाकरता बाल गोपाळ अशी जी संस्था आहे, प्रकाश महाराज खतोडे भक्तियोग वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, ही गोड मुलं टाळ वाजवून नाचत आहेत. या सप्ताहाचं ते प्रमुख आकर्षण आहे. गोड साथ आहे, गोड माईक सिस्टीम आहे आणि या पवित्र काळामध्ये चालू असणारा या अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची सेवा अभंग घेतलेला आहे माऊली ज्ञानोबरायांचा. कालही माऊली ज्ञानोबरायांचाच अभंग झाला नाही का. बहुतेक प्रतिष्ठानाने माऊलींचंच प्रतिष्ठान आहे, मग माऊली ज्ञानोबरायांचाच अभंग व्हावा. कालही झाला, आजही झालेला आहे. आणि या सप्ताहातलं विशेष असं आहे की सगळे कीर्तनकार ईश ईश नावाने सुरुवात आहे. 2 सोडले तर भागवत महाराज आणि गुरुवर्य पांडुरंग महाराज सोडले तर सगळे ईश आहे. गणेश, जयेश, योगेश असे सगळे कीर्तनकार ईश आहे. ईश म्हणजे देव. ऐका, अभंग फार गोड आहे. अभंग 5 चरणाचा आहे. माऊली ज्ञानोबराय या अभंगातून सद्गुरूंचं अलौकिक वर्णन करतात. पहिली गोष्ट ही आहे, अलौकिक नेमकं म्हणायचं कशाला. तर अलौकिक गोष्ट काय आहे या इहलोकात. अलौकिक एकच गोष्ट आहे की ते चैतन्य आहे, सामान्य चैतन्य की जे व्यापून उरलेलं आहे. त्यालाच महाराज एका ठिकाणी म्हणतात, विठ्ठल जयस्तय भरला रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. जे सामान्य चैतन्य व्यापून उरलेलं आहे त्याला म्हणा सामान्य चैतन्य. हे एक गोष्ट अलौकिक आहे. पण अलौकिक म्हणजे नेमकं काय महाराज सांगा. तर अलौकिक त्याला म्हणतात की जे लौकिक नाही त्याला अलौकिक म्हणतात. अहो, ते व्यक्तिमत्व फार अलौकिक आहे. म्हणजे ते सामान्यात उठत नाही, बसत नाही, जरा ज्येष्ठात उठत बसत, त्याला अलौकिक तत्व म्हणतात किंवा अलौकिक व्यक्तिमत्व म्हणतात. मग नेमकं अलौकिक काय आहे. तर या संपूर्ण सृष्टीत एक तत्व अलौकिक आहे, त्याला सामान्य चैतन्य म्हणा. पण त्या सामान्य चैतन्याला जेव्हा उपाधी लागते तेव्हा त्याचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते. पहिलं, देव अलौकिक आहे. दुसरी गोष्ट, देवाचं नाव अलौकिक आहे. आणि तिसरी गोष्ट, देवमान्य संत अलौकिक आहे. देवमान्य संत सद्गुरू अलौकिक आहेत. हे आज आपल्या प्रतिपाद्य अभंगाच्या विषयात आलेले आहेत. पहिली गोष्ट, देव अलौकिक आहे. अलौकिक नेमकं म्हणायचं कशाला सांगू का. जे सामान्य लोकांना कळत नाही ना त्याला म्हणा अलौकिक. जे पंचमहाभूत तत्वात अडकत नाही त्याला म्हणा अलौकिक. आणि काळाची सत्ता ज्या तत्वावरती चालत नाही त्याला म्हणा अलौकिक. विठ्ठल पहिली गोष्ट, देव हे तत्व अलौकिक आहे. कसं आहे, सामान्य लोकांना देव कळत नाही. महाराज काय म्हणता, 18 वर्ष झाला आम्ही साधना करून म्हणतात सामान्य लोकांना देव कळत नाही. खरंच कळत नाही. कसा कळत नाही. लोक देवाच्या दर्शनाला येतात जाण्याकरता 20-20 दिवस पायी चालतात. तो विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या अलंकापुरीपासून पंढरपूर पर्यंत 22-22 दिवस पायी आपण चालतो आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन माघारी येतो का तसंच येतो आपण घेऊन. आषाढ शुद्ध एकादशीला मग तुमच्याकडे पास असेल, पास शिवाय तुम्ही दर्शन घेऊन दाखवा. आषाढ शुद्ध एकादशीला 22-22 दिवस आपण पंढरपूरला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन न घेता माघारी येतो. आपण तिथं गेल्यावर प्रमाण पण सुईने पाठ केलेत. कशी म्हणतात, देव त्या दिवशी विटेवर नसतो, मग कळसावर असतो. मग लोक प्रमाण म्हणतात
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा किंवा पाहता रावळाची ध्वजा मुक्ती झाली त्या सहजा त्या ध्वजेकडे पाहतात कळसाकडे पाहतात आणि तिथून माघारी येतात. दर्शन न घेता माघारी येतात. सामान्य लोकांना देव कळत नाही. प्रमाण आपलं पाठ आहे. लोक म्हणतात पंढरीचा वार करी आणि वारी चुकून येते नाही बाबा, चुकून ये घरी. पंढरीची वारी दर्शन न घेता माघारी येतात. माझा मुद्दाच हा चाललाय. सामान्य लोकांना देव कळत नाही. खरंच नाही कळत महाराज. आपल्याला देव कळायला असता आपण दर्शन घेऊन माघारी आलो असतो. मग दर्शनाला कुठले लोक? मुंबईचे, पुण्याचे, छे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, परभणी जिल्हा, बीड, उस्मानाबाद इकडचे लोक पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आणि पुणेकर मुंबईकर लगेच माघारी येतात. सामान्य लोकांना देव कळत नाही. महाराज म्हणले तुकाराम महाराज आपलीकडला वारकरी पुणे जिल्ह्यातला आपला मुंबई पट्ट्याचा वारकरी दर्शन न घेता माघारी आला त्याला पांडुरंगाचं दर्शन दिलंच पाहिजे. मग तुकोबारायांनी देवाला घेतलं आणि जनसामान्याच्या घरापुढे आलं. देव कसा कळत नाही ऐका. तर संपूर्ण समाजाकडे प्रार्थना केली. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. देव घ्या. तुम्ही पंढरपूरला गेले देवाचं दर्शन न घेता माघारी आले, आता देव घ्या. तर समाजाने विचारला आम्ही घेतो देव पण किती पैसे द्यायचे? महाराज म्हणले देव घ्या फुका, देव घ्या फुका, फुकट घ्या. पण समाजाने सांगितलं देवाला ठेवायची जागा जे हृदय ना ते आमचं काम क्रोधाधिक विकाराने गच्च भरले, आम्हाला देव नको. देवन लागे, देवन लागे, वा वा वा. देवन लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे. साठवणीचे रुंधले लागे, साठवणीचे रुंधले लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे. साठवणीचे रुंधले लागे, साठवणीचे रुंधले लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे. भर साखर घ्यावी गौतम महाराजांच्या मुखात घालावी. वा समर्पक प्रमाण. देवन लगे, देवन लगे, साठवणीचे रुंधले जागे. आम्हाला देव नको. कारण विचारलं का नको? कारण देवाला ठेवायची जागा हृदय आणि ते आमचं हृदय काम क्रोध अधिक विकाराने गच्च भरलंय. देवाला ठेवायची जागा हृदय. हृदय मंदिरे ठेवणी तुते जाऊ मथुरा पंथे तैसा हृदयामध्ये मी रामू सर्व घटी राम देहादेय. किंवा अर्जुनाला उपदेश करत असताना देव म्हणतात अर्जुना आपुले मनोमंदिरी न विसंबी माते. माझं विस्मरण तुझ्या हृदयात होऊ देऊ नकोस. स्मरण राहू दे. देवाला ठेवायची जागा हृदय आणि ते आमचं हृदय काम क्रोध अधिक विकाराने गच्च भरले, आम्हाला देव नको. सामान्य लोकाला देवाची किंमत कळत नाही म्हणून देव अलौकिक. पहिला निकष. दुसरा निकष आपल्या समोर मांडला होता. पंचमहाभूत तत्वात देव अडकत नाही. कसा अडकल? कारण या पंचमहाभूताला निर्माण करणाराच देव आहे. निळोबराय म्हणतात एकलेने कंठे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने गगन चंद्र मेघ सूर्य तारांगणे 5 हे महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. या पंचमहाभूताला निर्माण करणारा देव असल्यामुळे देव त्याच्यात अडकत नाही. सामान्य लोकांना देव कळत नाही. पंचमहाभूत तत्वात देव अडकत नाही आणि काळाची सत्ता देवावरती नाही चालत. का नाही चालत? कारण अख्खं जग ज्याला भीतय असा असणारा काळ देव म्हणतात तो माझ्या घरी कामाला ठेवलेला गडी आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालिता मी याची नियमिला साता, जो काळ ग्रासी तसे भूता म्हणून म्हणी अगते पंडू सुता सकळे दयाचे, आईसा जो समर्थ तो जगाचा मी नाथ, गगना आईसा साक्षीभूत तोही मीच असे. देवावर काळाची सत्ता चालत नाही. सामान्य लोकांना कळत नाही. पंचमहाभूत तत्वात अडकत नाही. काळाची सत्ता देवावरती चालत नाही. देव तत्व अलौकिक पहिलं तत्व झालं. दुसरं तत्व आपल्या समोर मांडलं होतं. देवाचं नाव अलौकिक आहे. तुम्ही ऐकताय सगळेजण का? तुम्हाला एकदा चहा सांगायचा नको? ऐका. दुसरं तत्व सांगितलं देवाचं नाम अलौकिक. कसं अलौकिक? सामान्य लोकांना कळत नाही. खरंच आहे ना महाराज? आपल्याला देवाच्या नामाची किंमत कळत नाही. कळाली असती ना
तर सततच विठ्ठल विठ्ठल आपण चिंतन केलं असतं. ज्या अर्थी आपण करत नाही त्या अर्थी समजून जा अजून आपल्याला देवाच्या नामाची किंमत कळाली नाही. का कळाली नाही माहितीये का? या नामाच्या पाठीमागे एक दोष आहे. कोणता दोष आहे? नाव हे फुकट आहे. नाव का पैशावर असतं? लोकांनी रांगा लावल्या असत्या, रेडमिशीवर घ्यायला कशा रांगा लावल्या तशा लोकांनी रांगा लावल्या असत्या. हे फुकट आहे ना नाव. नाव फुकट आहे त्यामुळे त्याची आपल्याला किंमत कळत नाही. त्याचा परिणाम काय याची किंमत आपल्याला कळत नाही म्हणून लोक नाव घेत नाहीत. कोण कोण घेत नाहीत? अहो कोणीच घेत नाही. कोणी घेत नाही महाराज असं कसं म्हणता? आम्ही तर रोज घेतो. अहो रोज घेता पण सारखं कुठं घेता? आता ऐकणारे नाही घेत, सांगणारे तर कुठं सारखं सारखं घेत नाही घेत. लोकांना म्हणलं ना राम राम म्हणा, राम राम, तर लोक म्हणतात वेलकम वेलकम. लोकांना म्हणलं जय हरी येतो आता, लोक म्हणतात बाय बाय. लोक राम राम म्हणत नाहीत. सांडोनिया राम राम, ब्राह्मण म्हणते दोम दोम. अहो मोठी माणसं राम राम म्हणत नाहीत. तुम्हाला पाहायचंच का? पाहायचं का तुम्हाला? पहा विठ्ठल विठ्ठल. तुम्ही पाहिलं पण तुम्ही माझ्याकडे पाहिलं, शेजारच्याकडे नाही पाहिलं. महाराज चालू कीर्तनात काही मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. मी काही माप काढायला आलो नाही, पण सांगायचा मुद्दा एवढा की त्या नामाबद्दल एवढं आपण आकृष्ट नाही कारण त्याची आपल्याला किंमत कळाली नाही. सामान्य लोकांना किंमत कळत नाही नामाची म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष. दुसरा निकष, हे जे नाम आहे ना हे पंचमहाभूत तत्वात अडकत नाही. कसं अडकल? जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत हे पृथ्वी तत्व आहे. आपण चालताना पाहतो आभाळ टेकल्यासारखं दिसतं आपल्याला. कोण कुठं दिसतं? आता तुम्हाला इथं पाहिलं ते बिल्डिंगलाच टेकल्यासारखं दिसेल, पण मोकळ्या पटांगणात ते असं जमिनीला टेकल्यासारखं दिसतं. त्याला मराठी भाषेत शुद्ध शब्द आहे क्षितिज. क्षितिज म्हणतो आपण. आणि त्या क्षितिजापर्यंत चालत जा, पुन्हा काय दिसल आपल्याला? लांब तिथून पुढे गेलं का पुन्हा आपल्याला जमीन तत्वच दिसल. इकडे नका जाऊ, इकडे समुद्र दिसेल तुम्हाला. जिथपर्यंत चालत जाऊ तिथपर्यंत भूमी तत्व आहे, म्हणजे हे जमीन तत्व आहे. पण आपण भूगोलात शिकलो जमीन फक्त 29% आणि 71% पाणी आहे. म्हणजे या भूमीपेक्षा मोठं पाणी तत्व आहे. पाण्यापेक्षा मोठं तेज तत्व आहे. तेज म्हणजे प्रकाश. प्रकाश तत्व मोठं आहे. कितीही अंधार असू द्या. काल सप्ताह सुरू झाला, किती अंधार रात्र होती हो काल. पण कितीही अंधारी रात्र असू द्या अमावस्याची, सूर्य उगवल्याबरोबर अंधार कुठं निघून जातो. सूर्य उगवायची वाट बघू नका. सूर्या पुढे प्रकटे प्रकाश जायचा. सूर्य उगवायच्या आधीच अंधार कुठं निघून जातो कळत नाही. 12 वाटांनी पळून जातो. म्हणून तेज तत्व मोठं. पृथ्वीपेक्षा आप म्हणजे पाणी मोठं, त्याच्यापेक्षा तेज तत्व मोठं. त्या तेजापेक्षा काय मोठं असेल तर वायू तत्व मोठं. वायू म्हणजे वारा. दार बंद करा, दार बंद करा. का हो? काय नाही म्हणले, दिवा लावलाय तो विझल. दार बंद करा, वारा कुठं पण घुसतो. वारा तत्व मोठं. आणि त्या वाऱ्यापेक्षा मोठं काय असेल तर आकाश तत्व मोठं आहे. आकाश सर्वत्र वसावे. आकाश नाही अशी जागा नाही. आकाश म्हणजे काय? मोकळी जागा. मोकळी जागा कुठं नाही, सगळीकडेच आहे. पण खरं सांगू, त्या आकाशापेक्षाही मोठं आमचं नाम. ज्ञानदेव पुसे निवृत्ती सिताड गगनाहुनी वाड नाम आहे. गगनाहुनी वाड ज्ञानदेव पुसे निवृत्ती सिताड गगनाहुनी वाड नाम आहे. गगनाहुनी ज्ञानदेव पुसे निवृत्तीसे चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाश मोठं आहे हो या पंचमहाभूतात, पण आकाशापेक्षा मोठं काय? माऊली ज्ञानोबराय म्हणतात गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षा मोठं नाम आहे. सामान्य लोकांना नाम कळत नाही. पंचमहाभूत तत्वात नाम अडकत नाही कारण गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षा मोठं नाम आहे. आणि तिसरी गोष्ट, काळाची सत्ता त्या नामावरती नाही चालत. कशी चालल? अख्ख्या जगाला घाबरविणारा काळ एकदा का त्या परमात्म्याचं नाव घेतलं का काळ पळून जातो. सोमवारच्या मालिकेतील पहिलाच अभंग माऊली ज्ञानोबरायांचा. ओम नमो शिवा आदी कावडे घेतले खांदे मिळाली संत मांदे त्यांचे चरण रजवंदुरे धड 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 दोडो 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 धड 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 दोडो 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 धड 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 दोडो 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 धड 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 मला सुटला कळी काळा बापुडिया रे. सुटला कळी काळा बापुडिया रे. हा हा मला सुटला कळी काळा बापुडिया रे. सुटला कळी काळा
शीतळ मुखेश्वरी माता पुरिया रे. त्या भगवान परमात्म्याचं नाव घेतल्यावर काळ कसा पळून जातो माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. दड 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 तुड 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 तुड. कसा पकवाज असतोय पत्र्यावर दगड पडल्याने धन 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 असा पकवाज वाजला पाहिजे. वारकऱ्याचं कीर्तन असं युद्ध पातळीवर चाललं पाहिजे. तप तप तप. सामान्य लोकांना नाम कळत नाही, पंचमहाभूत तत्वात नाम अडकत नाही, काळाची सत्ता त्या नामावरती चालत नाही. प्रातस्मरणीय पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे, देवाचं नाव घेतल्यावर काळ चिंग चिंग चिंगाट पळून जातो. झिंग झिंग काळ पळून जातो देवाचं नामस्मरण केल्यानंतर. सामान्य लोकांना नाम कळत नाही, आपल्याला पंचमहाभूत तत्वात अडकत नाही आणि काळाची सत्ता त्या नामावरती चालत नाही. नाम अलौकिक. आणि तिसरा विषय प्रतिपाद्य अभंग करता घेतलाय, सद्गुरु अलौकिक, देवमान्य संत अलौकिक. कसे अलौकिक? पहिला निकष, सामान्य लोकांना अजिबात कळत नाही. संत, साधू संत, सत्पुरुष, सद्गुरु सामान्य लोकांना कळत नाही. बरं पहा ना, विश्व माऊली ज्ञानोबारांच्या त्या काळामध्ये किती लोकांना कळाले माऊली. कळाले असते तर लोकांनी, काही लोकांनी, चांगल्या लोकांनी कोरांना दिलं होतं, पण काही येडे हळदीने त्यात माती टाकायचं काम केलं. सामान्य लोकांना साधू संत कळत नाही. ते गेल्यावर मग त्यांचा मोठा उत्सव साजरा करते, पण जिवंतपणे त्यांना अजिबात किंमत देत नाही. सामान्य लोकांना साधू संत कळत नाहीत. पहिला निकष. दुसरा निकष, साधू संत सद्गुरु हे पंचमहाभूत तत्वात अडकत नाहीत. कसे अडकतील? तुम्ही फक्त मला साधूचं नाव सांगा, संतांचं नाव सांगा, मी तुम्हाला तत्व सांगतो कोणत्या तत्वाला जिंकलं. सांगा एखाद्या साधूचं नाव, संतांचं. का तुम्ही नाही सांगायचं कबूल केलंय? नका सांगू, मीच सांगतो. घ्या विश्व माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन. माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव या साधूंनी पृथ्वीत समाधी घेऊन त्यांनी पृथ्वी तत्वाला जिंकलं. पृथ्वी हे तत्व आहे. माझ्या चित्काला मुक्ताईने आकाशात वीज चमकावी आणि क्षणार्धात अंतर्धान पावी, अशा चित्काला मुक्ताई माता गुप्त झाल्या. त्यांनी तेज तत्वाला जिंकलं. तर माझ्या नाथ महाराजांनी हा देहच घेऊन पाण्यात गेले, त्यांनी जलतत्वाला जिंकलं. नाथ षष्ठी येते बघा आता 15 दिवसात, त्यांनी जलतत्वाला जिंकलं. तर माझ्या जगद्गुरु श्री तुकोबारायांनी हा देह इथंच जाळायचा असतो, नाही तर पुरायचा असतो, पण अद्भुत अशी क्रांती केली की हा देह घेऊन आकाश मार्गे ते वैकुंठाला गेले. त्यांनी आकाश तत्वाला जिंकलं. पाचही तत्वाला जिंकणारी ही महापुरुष होती. आपण ज्यांचं भजन करतो, आपण ज्यांना सद्गुरू म्हणतो, आपण ज्यांना संत म्हणतो, ते देवमान्य आहेत का समाजमान्य हे पाहावं. त्यांनी कोणत्या तत्वाला जिंकलं का याचा अभ्यास करावा, मगच त्यांच्या पाठीमागं लागावं. हे तत्व जिंकणारे साधू संत होते. सामान्य लोकांना कळत नाहीत, पंचमहाभूत तत्वात अडकत नाहीत. आणि तिसरी गोष्ट, काळाची सत्ता त्यांच्यावरती चालत नाही. माऊली ज्ञानोबारायांना काळ नेण्याकरता आला 16व्या वर्षी. तर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांनी 2 बोट दाखवली, काळ निघून गेला. पुन्हा 18व्या वर्षी आला, मग सोपानदेवानी 2 बोट दाखवली, काळ निघून गेला. पुन्हा 2 वर्षांनी आला 20व्या वर्षी, आणि मग चित्काला मुक्ताईने 2 बोट दाखवली. जो काळ निघून गेला अजून माघारी आला नाही. काळाची सत्ता साधू संतांवरती नाही चालत. जगद्गुरु श्री तुकोबारायांना नेण्याकरता देव विमान घेऊन आले, पुष्पक नावाचं. आणि पूर्वी काय लोहगावला होतं, आता आहे, पण देहूला काय विमानतळ नव्हतं. पूर्वी देहूगावला विमानतळ नव्हतं. आता आहे का देहूला? आता बी नाही, पूर्वी नव्हतं, आता बी नाही. ऐकता तुम्ही? ऐका. पूर्वी नव्हतं ना आता बी नव्हतं विमानतळ नव्हतं. मग देवाला विमान थांबवायची जागा कुठं? देवाने विमान आणलं आणि उंच विमान इंद्राणीच्या पलीकडे उभं केलं, नदीच्या पल्ल्याड देवाने विमान उभं केलं. उभं केल्यानंतर देहू गावात आले आणि महाराजांना म्हणले, महाराज चला वैकुंठाला. अष्टमीला माझी येण्याची तिथं फाल्गुन वद्य द्वितीय आहे, बिजेला मी येणार तुमच्या बरोबर, थांबा. आणि देवाला 5-6 दिवस थांबवलं आणि निघाला. सूर्योदय झाला. आता देव म्हणले चला माझ्या बरोबर येतो, पण जायची सोय काय आहे? म्हणले मी विमान घेऊन आलोय. कुठे? नदीच्या पलीकडे. गेले नदीच्या पलीकडे. तुकाराम महाराजांनी ते विमान पाहिलं. उंच विमान होतं, काही पटरी नव्हती, त्यामुळे विमान उभा करायला जागा नव्हतं. उंच विमान उभं केलं. तुका महाराजांनी पाहिलं, विमानात पाय ठेवायला जागा नाही, खुर्ची नाही, शिडी बी नाही. महाराजांनी विमानाला एक प्रदक्षिणा मारली, पण काही पाय ठेवायला जागा नाही. देवाकडे पाहून महाराज म्हणले, देवा आला का पाय ठेवायला तरी जागा ठेवायची, मी कसं काय पाय वरती ठेवायचा? तर देव म्हणले थांबा, मी सोय करतो. महाराज म्हणले आता तू सोयच नको करू, मीच माझी सोय करतो. आपुले आपण करा सोडवण, मीच माझी सोय करतो. आणि महाराजांनी पाहिलं तर जसं देहूगाव महाराजांना वाट लावायला आलं होतं, तसा काळ सुद्धा वाट लावायला आला होता.
आणि यमाकडे पाहिलं महाराजांनी, यमाला आवाज दिला, यमा इकडे ये. महाराज यमच पळत आला. काळजी नका करू, कीर्तनात येत नाही. यम पळत आला. काय केलं? यम वंदितो चरणी. महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांकडे पाहून म्हणतो, बोला महाराज, काय सेवा करू? काय सेवा करू? दिसत नाही तुला? बराच वेळ झाला विमानाला प्रदक्षिणा मारतोय, काही केलं पाय ठेवायला जागा नाही विमानात. खाली वाक. महाराज खाली वाकवलं. कोणाला? काळाला. आणि त्याच्या मस्तकावरती पाय देऊन महाराज आकाश मार्गे वैकुंठाला गेले. जगा काळ काय, जगा काळ काय, काळाच्या मस्तकावरती पाय दिला आणि आकाश मार्गे वैकुंठाला गेले. काळावर सत्ता, काळाची सत्ता साधू संतांवरती चालत नाही. सामान्य लोकांना सद्गुरु संत कळत नाहीत, पंचमहाभूतत्वात अडकत नाहीत आणि काळाची सत्ता साधूवरती चालत नाही. म्हणून सद्गुरु अलौकिक अशा सद्गुरूंचं वर्णन विश्वमाऊली ज्ञानोबा दिवस रात्र करत होते. काही साधकांनी पाहिलं, वा माऊली, अहो दिवस रात्र सद्गुरु निवृत्तीनाथांचं तुम्ही वर्णन करता. तुमची ज्ञानेश्वरी आम्ही वाचली आणि तुमची ज्ञानेश्वरी वाचत असताना अध्याय पहिल्यापासून तुम्ही जे सद्गुरूंचं वर्णन चालू केलं, शेवटच्या अध्यायापर्यंत नुसतं माऊली ज्ञानोबा तुम्ही सद्गुरूंचंच वर्णन करता. कधी कधी सद्गुरु निवृत्तीनाथांना म्हणावं लागलं, माऊली थांबा, कवर माझं वर्णन करता. अहो गीताख्यानाकडे थोडं ध्यान द्या, माझंच वर्णन करताय तुम्ही नुसतं. मग माऊली ज्ञानोबा गीताख्यानाकडे ध्यान द्यायचं. तुम्ही काय एवढं सद्गुरूंचं वर्णन करता? काय एवढी तुम्ही सद्गुरूंची साधना करता? काही साधना सद्गुरूंची तुम्हाला तारणार आहे का? माऊली ज्ञानोबा म्हणले, हो ही तर सद्गुरूंची साधना मला तारणार आहे. मग ही सद्गुरू हे साधन आहे का? माऊली ज्ञानोबा म्हणले, हो सद्गुरूंची सेवा करणं हे फार मोठं साधन आहे. मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणती साधना केली? माऊली ज्ञानोबा म्हणतात, हीच साधना केली ना मी सद्गुरूंचीच साधना केली. बर, मग तुम्ही दुसरी कोणतीच साधना केली नाही का? माऊली म्हणतात, सद्गुरूंचीच मी साधना केली. आणि खरं सांगू का, सद्गुरूंच्या साधनेशिवाय मला दुसरी साधनाच माहित नाही. हो महाराज, हो, हे माऊली ज्ञानोबा म्हणतात, मी सद्गुरूंच्या साधनेशिवाय दुसरी कोणतीच साधना केली नाही. नाही तर केली तर नाही तर नाहीच नाही, पण मला दुसरी साधनाच माहित नाही. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या म्हणजे 5व्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, 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 ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. मेने साधनास आज नाही, मेने साधनास आज नाही, मेने साधनास
माऊली ज्ञानोबा शेवटच्या चरणात म्हणतात की मी दुसरी साधना केली तर नाहीच नाही, पण मला दुसरी साधना माहित नाही. माऊली दुसरी साधना केली नाही हे जरा ऐकायला आम्हाला बरं वाटतं, पण दुसरी साधना तुम्हाला माहित नाही हे जरा ऐकायला आम्हाला बरं वाटत नाही. का? कारण तुम्हाला आणि दुसरी साधना माहित नाही हे कसं शक्य आहे माऊली? माऊली म्हणले खरंच माहित नाही. का माहित नाही? कारण माऊलीने त्यात उत्तर दिलंय असं की आपण ज्या साधनेवरती आरूढ आहोत ना, ती साधना आपल्याला मोक्षापर्यंत नेणार असेल तर बाकीच्या साधनाचं आपल्याला करायचंय काय? अहो माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योग नाम सांगितलं. अर्जुनाच्या अंतःकरणातलं ज्ञान प्रकट केलं त्याच्या मुखातून. एवढं माऊली ज्ञानोबरायांचा अभ्यास, एवढी साधना माहीत, दुसरा सांख्ययोग, तिसरा कर्मयोग, एवढं सांगत असताना कर्माने कसा मोक्ष आहे, ज्ञानाने कसा मोक्ष आहे, भक्तीने कसा मोक्ष आहे, चांगलं सत्य बोलला, सत्य आचरण करण्याने कसा मोक्ष आहे, एवढ्या साधना तुम्ही मोक्षापर्यंत नेऊन सांगणारे माऊली, आणि खुशाल म्हणताय मला दुसरी साधना माहित नाही. याचं उत्तर असं आहे की ज्या साधनेवर आपण आरूढ आहोत ना, ती साधना मनुष्याने केली पाहिजे. त्याच साधनेवर आरूढ राहिलं पाहिजे. का बरं? कारण कोणतीही साधना असू द्या, ती साधना मनुष्याला साध्यापर्यंत नेवल्याशिवाय राहत नाही. कोणतीही साधना असू द्या, साधी टाळ वाजवायची साधना असू द्या, टाळ वाजवल्यावर मोक्ष मिळतो. हो, कारण हे टाळ काही सामान्य वस्तू नाही. टाळ हे विठ्ठल स्वरूप आहे. महाराज म्हणतात विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ आहे. आणि ज्या टाळाचं आपण अनुसंधान करतोय तो टाळ आपल्याला मोक्षापर्यंत नेणार नाही का? नेणार. म्हणून टाळ वाजवणारे मोक्षापर्यंत जातील. मोक्षापर्यंत टाळ वाजवणारे जातील. गायक, अहो कधीतरी सरस्वती माता एखादा राग आळवताना आपल्या जिभेवर येऊन बसल आणि कधी आपल्याला समाधी अवस्थेत नेईल हे सुद्धा आपल्या लक्षात येणार नाही. गायनाने सुद्धा मोक्ष मिळतो. म्हणजे मग वादनाने, वादनाने तर मिळणारच, यात काही शंकाच नाही. काही काही कीर्तनकार सांगतात हे चमड वाजवले कुठं मोक्ष मिळतो का? आता त्यांच्या कीर्तनात पकवाज नाही वाजवला पाहिजे, मग ढोल वाजवला पाहिजे, दडाम दुम दडाम दुम. अहो पकवाज वाजवले मोक्ष मिळणार नाही का? लावणे मृदंग श्रुती ताळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस आहे काय सामान्य गोष्ट आहे का? ब्रह्मरस म्हणजे मोक्षच. हा मोक्ष रसाचा काढा आम्ही घेत असतो. मोक्ष का नाही मिळणार? चमड वाजवले मोक्ष मिळत नाही का? मिळणार. मग तुम्ही करा उभे नाही प्रवचन, आम्ही नाही वाजत तुमच्या कीर्तनात पकवाज. पकवाजाने मोक्ष मिळतो. कसा मिळतो? अहो एका गावात एका व्यक्तीला कोड फुटले आणि कोड फुटल्यानंतर गावाने दिलं उचकून, म्हणजे अजिबात गावात थांबायचं नाही. महाराज तो बिचारा वनात गेला. हो वनात गेला ना, एक काही साधूंची गाठ पडली. साधू म्हणले वा कशाला आला? म्हणले हातापायाला कोड फुटले, गावाने काढून दिलं. बर वा. आणि साधू त्यालाच म्हणतात जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. साधूनी जवळ बोलावलं. काय करतो तू? काय नाही, आता मी इथंच राहतो. राहा, तुला 2 टाइम जेवायची सोय इथं राहा, काय काळजी नाही. इथं तू 2 टाइम जेवण कर, इथंच राहा, पण तसा फुकट जेवू नको. 2 टाइम काय करणार आहे तू? आमच्या आश्रमात जेवणार आहे, पण फुकट जेवायचं नाही. कुठंच फुकट जेवायचं नाही. आपण एखाद्या सप्ताहाला गेलो, पंक्तीला जेवायला बसलो. पंक्तीला कोणी बसलं पाहिजे जेवायला? विनेकरी बाबा. कोणी बसलं पाहिजे? ज्याने कीर्तन ऐकले त्याने बसलं पाहिजे, ज्याने टाळ वाजवला त्याने बसलं पाहिजे. का कीर्तन झाल्यावर लांब निवांत येतो त्याने जेवायला बसलं पाहिजे का? नाही नाही. ज्याने काहीतरी सेवा केली त्यालाच मेवा प्राप्त झाला पाहिजे. फुकट जेवता येणार नाही. काय काय मंडळीला लय फुकट खायची सवय. कुठं पंगत दिसली का बसलेच मांडी घालून जेवायला. फुकट खाऊ नये. काही काही मंडळी ते नाव्याचे पैसे बुडवतात. नावी कोणाला म्हणतात? जो आपल्या आईपेक्षा जास्त तोंडावून हात फिरवतो त्याला नावी म्हणतात. आणि लोक त्याचे पैसे बुडवतात. लोकाला आहे ना फुकट खायचा लय नाद आहे. तू तसा फुकट राहू नको. 2 टाइम जेवणार आहे ना, तर इथं काहीतरी सेवा कर. काय कर? आमचा मठ जाडून घे. संध्याकाळी हरिपाठ होतो, हरिपाठात पखवाज वाजव. तो म्हणला वाजवतो मी पखवाज, पण मला येत नाही ना वाजवायला, आम्ही शिकवतो. बस खाली. आणि मग अर्ध पद्मासन घातलं आणि बसवलं वाजवायला. वाजव. धाग्यनता. वा काय पोरग तयार आहे. गुरुजी म्हणले लगेच वाजवला धाग्यनता. नक्की तयार होशील. वा काय ताल. ताल त्याचा पाहिला तर गडी तालातच वाजत होता. कारण पक्वा झाला लागतो ताल. ताल हे तो माल आहे, नाही तो जीवन का हाल आहे. तालातच पाहिजे मनुष्य. ताल नसल्यावर मग असे बिगर ताली मग कुठे बी डुलत येतात. ऐका, ताल असल्यावर माल आहे. कुठं बी असू द्या. अहो त्यांचं लय मस्त तालात चाललंय. का? कारण त्याच्या क्षेत्रात आहे ताल प्रधानम. संगीतात 10 मुख्य गोष्टी आहेत, त्यातला ताल हा प्रधान आहे. तालात वाजवलं आणि वाजवल्यानंतर मग सरपटी मात्रा 4, 8, 16, 32, 64, 128 सगळे बोल त्याने तयार केले. मग रियाज कुठं करायचा? रियाज करायला जागाच नाही महाराज. मग रियाज करायला त्याने एक भलं मोठं झाड पाहिलं.
झाड पाहिलं आणि तो झाडाच्या बुंद्याला गेला. तुम्ही ऐकताय सगळेजण? ऐका. बुंद्याला गेला आणि तो बुंद्याला तो बोल वाजू लागला. ना देन देन ना ना देन देन ना. नाही नाही ह्यो तबल्याचा आहे. मग धाकिट धा धिट ता कधी का कधी वा धाकिट तागे ना धागे दिन धागे दिन दिन ना ना तिट कथा कधी गेना धाकिट धाकिट कथा धाकिट धाकिट कधी गेना धाकिट धागे ना धाकिट धागे ना धाकिट धागे वा कत्ता धिकिट कतिट धिकिट धादरगड धिकिट तगुंगा तकिट धादा दिरगड धिकिट धादा दिरगड धिकिट धादरगड तका जे म्हणतील ते बोल पोरग वाजवायला लागलं. आहे का? मी म्हणलो ते वाजवलं. तुम्ही म्हणता मग ठरून आले असताना. असं काही नाही. तयार आहे आहे का? आणि मग जे बोल वाजवले नवल वाटल झाडाला गठ्ठे पडले. झाड आतमध्ये गेलं. असा रियाज केला पोराने 4 वर्ष. आणि रियाज केल्यानंतर साधू म्हणले झाडापाशी काय रोज जाऊन उभा राहतो. साधूने पाहिलं तर ते झाड आतमध्ये गेलं. रियाज करून गट्टे पडले. साधू म्हणले याला पकवाज देऊन बघू कसा वाजवतो. त्याला पकवाज दिला. त्याने पकवाज समोर ठेवला. संगीतात 2 प्रकारचे नाद आहेत. आघात केल्यानंतर निर्माण होणारा नाद त्याला आहत नाद म्हणतात आणि आघात न करता निर्माण होणारा नाद त्याला अनाहत नाद म्हणतात. बाळाने ढाकले ना डोळे झाकले आणि पकवाज समोर ठेवला. बघता काय अंतकरणात आलेले बोल पकवाजातून वाजू लागले. नुसते वाजू नाही लागले, पकवाज हवेत गेला आणि बोल वाजू लागले. ते साधू म्हणले पोरग जरा आपल्या मोरचं निघालं. पोरग तर तयार निघालं आणि जे वाजवायला लागलं पोरग मनात आणलेले बोल पकवाजात वाजायला लागले. नवल आहे का नाही? हे तर नवल सोडा. ते वाजवता वाजवता आवाज यायला लागला ना अंगावरचे कोड निघून गेले. कोड तर निघून गेलेच गेले, पण पखावत घराण्यात त्याचा घराणा तयार झाला. कोडियाचा कोरिया कैसा झाला. तुम्ही सगळे शिकलेली मंडळी आहेत. या गुगलवर टाकून बघा कोडियाचा कोरिया कसा झाला. 2 घराणे आहेत मुख्य, कुदमसिंह नाना पानसे. या कुदमसिंह घडलेली कथा आहे. कोडियाचा कोरिया झाला, घराणा तयार केला त्याने. कशाची कृपा? पकवाजाची. त्याला पुढे मोक्ष प्राप्त झाला. कोड तर निघून गेलेच गेले. रोगही जातात या साधनेने. जर सामान्य साधना केली तर रोग बरे होतात, मोक्ष प्राप्त होतोय. तर सद्गुरूंची सेवा केल्यानंतर का होणार नाही? माऊली ज्ञानोबा म्हणतात मी सद्गुरूंची साधना केली म्हणून मला दुसरी साधना माहित नाही. का बरं? कारण आपण ज्या साधनेवरती आरूढ आहोत ना ती साधना आपल्याला इतकी मुख्य दिसली पाहिजे की बाकीच्या साधना त्याला गौण वाटल्या पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात मी ती साधना केली. तुका ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनाच आन काही. मला दुसरी साधना माहित नाही. ठीक आहे माऊली, तुम्हाला दुसरी साधना माहित नाही, तुम्ही दुसरी साधना करत नाही. एवढं काय तुम्ही सद्गुरूंच्या साधनेत गुण केले आहात? तुम्ही सद्गुरूशिवाय दुसरं कोणी पाहिलंच नाही? माऊली म्हणले हो. माऊली ज्ञानोबरायांचा जर आपण इतिहास पाहिला, त्यांचं जर आपण चरित्र पाहिलं तर त्यांना सद्गुरू निवृत्तीनाथांशिवाय दुसरं काहीच दिसलं नाही. का बरं? कारण त्यांनी सर्वस्व निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण केलं होतं. माऊली ज्ञानोबरायांचा चरित्राचा अभ्यास करा. माऊली ज्ञानोबरायांना जेव्हा आई वडील सोडून गेले, सोडून जात असताना रात्री विठ्ठल पंतांनी उठवलं रुक्मिणी माताला. 12 वाजले. अगं रुक्मिणी उठ. दुपारी धर्म मार्तंडांची सभा झाली. सभेत निर्णय झालाय काय? आपल्या मुलांना त्यांनी आपल्या जातीत घ्यावं असं वाटत असेल तर आपल्याला निघून जावं लागेल. चल उठ. महाराज उठले ना विठ्ठल पंत. का बरं? कारण आले वैराग्य डोळ्या समूर्ती म्हणत. वैराग्यच घेऊन जन्माला आले होते. निघाले. मग पतीची या माता अनुसरून पतिव्रता रुक्मिणी माता निघाल्या. पण आता 4 भावंडांना सोडून जायचंय मुलांना. आईचं हृदय येते महाराज. मग आईने निवृत्तीनाथांच्या तोंडावरचं पांघरून काढलं. एकच पांघरून आहे चौघाच्या अंगावर. इकडे मुक्ताई मातेने ओढलं तर निवृत्तीनाथ दादा उघडे पडत होते आणि निवृत्तीनाथ दादांनी ओढलं तर मुक्ताई माता उघड्या पडल्या होत्या. एकच पांघरून आहे. काय परिस्थिती असेल हो? 4 भावंडांच्या चेहऱ्यावरचं पांघरून काढलं. शेवटी चित्काला मुक्ताईच्या तोंड भरून पाहिलं. महाराज अश्रू अनावर झाले आणि ते अश्रू अनावर डोळ्याच्या रूपाने वाहू लागले. इकडे बाहेर विठ्ठल पंत इंद्राणीकडे तोंड करून थांबलेत. येती का? चाललो बघ. महाराज निघाले ना झपझप. मग पतीची माता निघाली, रुक्मिणी माता आहे. जेव्हा जेव्हा संत वाङ्मयामध्ये स्नेह आडवा आला तेव्हा संतांनी स्नेह बाजूला टाकून जे साध्य आहे तेच धरलं. स्नेह बाजूला टाकला, निघाली पतीच्या माग आणि चिठ्ठी लिहून ठेवली होती म्हणतात. शेवटी निवृत्तीनाथ दादांनी सकाळी उठल्यानंतर पाहिले आई बाबा गेले, अशा गावाला गेले, परत काही माघारी येणार नाही. महाराज खांबाला टेकून बसले, रडू लागले. कधीच निवृत्ती अवस्थेवरून प्रवृत्ती अवस्थेवर नाही येणारे निवृत्तीनाथ महाराज रडतात. मग ज्ञानोबराय उठले, डोळे पुसले, शांत बसले. माऊलींनी विचारलं कुठे आहेत आई बाबा? म्हणले गेलेत गावात, येतील थोड्या वेळानंतर. स्वपन देवानी विचारलं कुठे आहेत आई बाबा? गेलेत गावात, येतील थोड्या वेळानंतर. आणि मग शेवटी नंबर आला चित्काला मुक्ताईचा.
आणि मुक्ताई मातेने विचारलं कुठे आहेत आई बाबा? म्हणले गावात गेलेत, येतील थोड्या वेळानंतर. लहान मूल कधी रडण सांगता येत नाही. थोडा वेळ झाला आणि मुक्ताई माता रडायच लागल्या. कुठे आहे आई बाबा? ते मुक्ताईचं रडणं पाहिलं, निवृत्तीनाथ दादा रडायला लागले. निवृत्तीनाथ दादाचं रडणं पाहिलं आणि स्वपनदेव रडायला लागले. तिघही मोठमोठ्याने रडतात, पण माऊली ज्ञानोबाराय रडले असा चरित्रात उल्लेख नाही. माऊली अहो, जिवंत आई बाप तुम्हाला सोडून गेले, तुमच्या साधा डोळ्यात अश्रूचा थेंब नाही, तुम्ही रडत नाही. तेव्हा माऊली ज्ञानोबारांच्या उद्गारात माऊली म्हणतात, कोण म्हणतं माझे आई बाबा गेले? माझे आई बाबा इथं तर माझ्या समोर आहेत. या सृष्टीतलं सृष्टी आणि या सृष्टीत राहणारं दैवत हे माझ्या समोर आहे. कोण म्हणतं माझे आई बाबा गेलेत? माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरु माता, गुरु पिता, मनोनी गुरु पूज्य परवता. मार्गुनेने माझं क्षेत्र कोण असेल तर माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथ आहेत. माझ्या क्षेत्रातली देवता कोण असेल तर माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत. आणि आई वडील गुरु जीवनातील सगळीच्या सगळी नाती माझ्या समोर आहेत. मग रडू कशाला? आपल्या जीवनातील सगळीच्या सगळी नाती माऊलींनी सद्गुरूंच्या ठिकाणी अर्पण केल्यात, म्हणून मला सद्गुरूच तारतात, मला दुसरं कोणी तारत नाही, म्हणून मी सद्गुरूंची साधना करतो. माऊली मग तुम्ही सद्गुरूंची साधना केली? हो. मग तुम्हाला सद्गुरूंनी तारलं का? तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, मग धरून तुला लेखा हेच सांगतोय सद्गुरूंनी तारलं का? त्यांच्याशिवाय, आता तुला चकारात्मक सांगतो, त्याशिवाय कळणार नाही. सद्गुरूंशिवाय या इहलोकात दुसरं कोणीच तारू शकत नाही. अभंगाचं पैसे. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. नसेची निष्ठाक आन कोणी, नसेची निष्ठाक आन कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. नसेची निष्ठाक आन कोणी, नसेची निष्ठाक आन कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. माऊली ज्ञानोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी. सद्गुरूंशिवाय दुसरं कोणी तारत नाही. आता ऐका, सद्गुरूंशिवाय दुसरं कोणीच तारत नाही. मी साधना केली, मी तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. मी सद्गुरूंच्या कृपेनेच माझा उद्धार झाला, आणि सद्गुरूंशिवाय दुसरं कोणीच तारत नाही. आता या ठिकाणी थोडी शंका येते. कशी शंका येते? कारण पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुम्हाला जर तरायचं असेल ना तर तुम्ही माझ्याकडे या. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवनिया, त्याचे पायी घाला मिठी, मोल निघे जग जेठी. आणि भावा एकासाठी खांदावा हे आपल्या. देव म्हणतात तुम्हाला तरायचंय ना, नामाची या सहस्रवरी नावाई अवधारी, सजोनी या संसारी तारू झालो. मी तारतो तुम्हाला भवसागरातून, आणि तुम्हाला तारायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे या. देव काय म्हणतात? देव काय म्हणतात? माझ्याकडे या. कोण म्हणतंय? मी नाही, देव. देव काय म्हणतात? माझ्याकडे या तारायचं असेल. आणि माऊली ज्ञानोबाराय म्हणतात सद्गुरूंशिवाय दुसरं कोणीच तारू शकत नाही. मग माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ते खरं का देव म्हणतात ते खरं? आता नेमकं कोणाचं खरं? एकाचं खरं आणि एकाचं खोटं म्हणायला आपणही तेवढे विद्वान नाहीत. मग कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं? देव म्हणतात त्यांचं बरं का माऊलींचं बरं? आता तुम्हाला काय वाटतंय कोणाचं बरोबर असेल, माऊलींचं का देवाचं? नाही, वारं बघून उफणू नका तुम्ही. कोणाचं बरोबर? हा, देवाचं बरोबर का? बर. आणि मग या अभंगाचं काय करायचं? कोणाचं बरोबर?
आता म्हणा माऊलींचं बरोबर. आता तिसरं सोडून नाही, एक तर छापा नाही तर काटा, उभं नाही राहत राहणं नाणं. बर, आता तसं पाहिलं तर दोन्ही मोठे व्यक्ती आहेत. दोघांची आपण संगतीने मी तुम्हाला अर्थ सांगतो. तसं तारतात तर सद्गुरूच तारतात बरं. नाही तर मी अभंग घेतला आणि म्हणून उगं म्हणायचं देव तारतो. हे देव नाही तारेत, सद्गुरू तारतात. पटवून देऊ का तुम्हाला? पटवून देऊ का? ऐका, देव म्हणतात ठीक आहे बाबा मी तारितो, पण मी तसा तारीत नाही. जेव्हा तारायचं असतं ना एखाद्या भक्ताला, तेव्हा माझा देवपणा सोडावा लागतो आणि सद्गुरू व्हावं लागतं. आपणचे देव होय गुरु, आपणचे देव होय गुरु, हे आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. देव म्हणतात, तुम्ही म्हणताय ना माऊली ज्ञानोबरांचंच खरंय. देव म्हणतात जेव्हा एखाद्या भक्ताचा उद्धार, प्रमाण काय आहे? माझा प्रेम भाव आहे का? एखाद्या भक्ताचा उद्धार करायचा आहे ना, मला देवपणा सोडावा लागतो आणि मला सद्गुरू व्हावं लागतं. आपणचे देव होय गुरु, गुरु होऊन तारतात. म्हणजे मग गुरु कसे तारतात? तसं पाहिलं तर तरण्याची क्रिया जेव्हा होते ना माऊशी, देव म्हणतात, माऊली ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या भक्ताला तरायचंय, तसा तो भक्त तरत नाही. तरण्याची क्रिया कशी आहे? तर ज्ञानविनय के उपाय करीशी जितुके, तिही गुंपसे अधिकी रुखिये. मोक्ष तसा मिळत नाही, ज्ञानाने मिळतो. तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथे किरण नाही आण, परी थारे आईसे मन शुद्ध व्हावे. किंवा ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारणे. वेद हात वर करून सांगतोय लका ऐका, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही वेद सांगतोय. मग जिथं ज्ञानाशिवाय मोक्ष नाही तिथं सद्गुरू कसा देतात ऐका. ते ज्ञान उगा आपल्याकडे नाही, ते सद्गुरूशिवाय ज्ञान थांबतच नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. हाती जैसे ते सद्गुरूंकडे ज्ञान आहे. मग ते सद्गुरू आपल्या मस्तकावरती हात ठेवून आपल्याला तत्वमसी महावाक्याचा बोध करून तारतात. अशी प्रक्रिया आहे सद्गुरूंची तारण्याची. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात जर सद्गुरूच तारणार असतील तर मग कायला पांडुरंगाकडून बाकीच्या देवाकडे जायचं. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात सद्गुरू वाचुनी संसारी तारक, नसेचे निष्ठंक आन कोणी. म्हणजे मी काय तुम्हाला देवाकडे जाऊ नका असा आग्रह नाही करत. या अभंगात मला असं आलंय की मग जसं वारं असेल तसं ओपणावं लागत. एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं असतं, एक सहजी चिन्ह दिले, एखाद्याचं वर्णन केलं का दुसऱ्याच्या आपोआप अवनिंदा होत असते. आता मी इथं सगळ्यात बसलेल्या पैकी या आपलं संजय भाऊ यादवांचं नाव घेतलं तर हे खाली बसलेले म्हणते मी काय मग उगं लावली काय माय हे कॅमेरा. नाही आता त्यांचं नाव नव्हतं माहित म्हणून असं उदाहरण दिलं बरं मी. त्यांचं नाव मला माहिती आहे, संजयजी यादव आहे ना, बरोबर? काय चुकतंय का? बरोबर आहे ना? ऐका, सांगायचा मुद्दा एवढा, सद्गुरू तारतात. सद्गुरूशिवाय दुसरं कोणी तारू शकत नाही. सद्गुरू वाचुनी संसारी तारक, नसेच निष्ठंक आन कोणी. दुसरं कोणीच तारू शकत नाही, कोणीच तारू शकत नाही. हो हो हो, कोणीच तारू शकत नाही. मग महाराज तर यादी सांगतात कोण कोण तारू शकत नाही. इंद्र, चंद्र, देव, ब्रह्मादे करुणी संशयाची श्रेणी छेदेते ना. माऊली ज्ञानोबराय म्हणतात मोठमोठी व्यक्ती हो. कोण कोण? इंद्र, चंद्र, देव, ब्रह्मदेव हे सुद्धा तारू शकत नाही. आता यादी तर फार मोठ्या मोठ्या माणसांची घेतली. इंद्रदेव सगळ्या देवांचा राजा, इंद्र, त्याला दुसरं नाव आहे देवेंद्र. तारू शकत नाही, इंद्र तारू शकत नाही, चंद्र तारू शकत नाही, ब्रह्मदेव तारू शकत नाही. म्हणले काय इंद्र तारू शकत नाही? कारण इंद्राने केलाय घोटाळा म्हणून इंद्र तारू शकत नाही. चंद्राने बी केलाय घोटाळा म्हणून चंद्र तारू शकत नाही. आणि ब्रह्मदेवाचं कीर्तनात सांगण्यासारखं नाही म्हणून सांगत नाही. काय केला इंद्राने घोटाळा? इंद्राने केला घोटाळा आनंदीत म्हणून इंद्राने स्नान करावं लागलं. इंद्रा पडले बघे, चंद्र झाला काळा. दोघांनी घोटाळे केले आणि चंद्राला चंद्रभागेत पंढरपूरला जाऊन स्नान करावं लागलं म्हणून दोघं मुक्त झाले. ब्रह्मदेव अजून लटकलाय बरं तसा, कारण त्याने मोठा घोटाळा केलाय. सांगायचा मुद्दा असा की इंद्र, चंद्र, देव, ब्रह्मादे करुणी
संशयाची श्रेणी छेदेते ना. कोणकोणते संशय आहेत हो? को बुद्धी को निवेशया को आभास. ही बुद्धी म्हणजे काय? हा आभास म्हणजे काय? हे जगत कोणी निर्माण केलंय? हे शरीर पंचमहाभूताचं कसं काय तयार होतं? शेवटी पंचमहाभूताला कसं काय अर्पण करायचं? यासारखे निरुत्तरित करणारे जे काही प्रश्न आहेत, अज्ञान आहेत, त्याला म्हणा संशय. हे संशयाची शृंखला सद्गुरूंशिवाय दुसरी कोणी सोडवू शकत नाही. म्हणून संशयाची श्रेणी छेदेते ना, सोडवत नाही. मग कसे सद्गुरू? सद्गुरूचं वर्णन आहे का? उघडे परब्रह्म. सद्गुरूंचं वर्णन केलं. सद्गुरू हे उघड परब्रह्म आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती उघड परब्रह्म आहे. काय करतात ते? पुरविते आरते शिष्याची इच्छा पूर्ण करतात. सद्गुरू हे उघड परब्रह्म आहे. तुम्ही ऐकताय सगळेजण? ऐका. सद्गुरू का उघड परब्रह्म आहे? कारण आपल्याला लागली अज्ञानाची संगत, म्हणून आपण झालो जीव. देवाला लागला मायेचा संग, म्हणून देव झाला ईश्वर, म्हणजे ब्रह्म झाला ईश्वर. आणि सद्गुरूंना कशाचा संग आहे? सद्गुरूंना संगच नाही. ते उघडे, म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती उघडे येते. म्हणून त्याच्या जवळ गेला रे गेला की तो मनुष्य मुक्त होतो. उघड परब्रह्म आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. काय करतात ते? पुरविते आरते शिष्याची आरती नाम इच्छा. सद्गुरू शिष्याची इच्छा पूर्ण करतात. काय असते व शिष्याला इच्छा? काय नाही. सद्गुरू तुम्ही काही एकदा डोळे झाकले का तुमच्या मठावर मला बसू द्या, ही असते काय शिष्याची इच्छा? शिष्याची ती इच्छा नसते. मग काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मला देव भेटल का? ही शिष्याची इच्छा सद्गुरू पूर्ण करतात. पुरविते आरती शिष्याची. पण खरं सांगू, एवढे मोठे सद्गुरू शिष्याची इच्छा पूर्ण करतात, एवढे मोठे सद्गुरू शिष्याला तारतात, मोक्ष स्वरूपाला नेऊन ठेवतात. पण खरं सांगू, कितीही मोठे सद्गुरू असू द्या, लोक त्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. त्यांची वंचनाच करतात. वंचना करीते जन. लोक त्यांची वंचना करतात. वंचना करीते जन. दुष्ट स्वरूपाचे लोक त्यांची वंचना करतात. कुठपर्यंत? नष्ट होईपर्यंत वंचना करीते जन. दुष्ट नष्ट. लोक नाव ठेवतात. लोकाला आहे ना नाव ठेवायचा एक लय नाद लागलाय. लोकांना 2-4 लोक एकत्र बसले, एखाद्याचा विषय काढला, लागलेच नाव ठेवायला. पुढे बघा, तुम्ही 2-4 माणसं बसल्यात आणि ते कोणाला नाव ठेवीत नाही असं तुम्ही दाखवून द्या आणि 1 रुपयाचं नाणं बक्षीस घेऊन द्या. लोक नावच ठेवणार. मला काही कोणाला बी नाव ठेवणार. कीर्तन करा आला ना, त्याने 10 वाजून 5 मिनिटं पुढे गेला की लोक म्हणणार याला काय कीर्तन मिळालं होतं का नाही का? बरं 10च्या अगोदर सोडलं, भांडवलच संपलं असं. बरं पैसे मागून घेतले, काय भीक लागली महाराजाला, बरं माघारी दिले, झालं, त्याला काही येतच नसेल. लोक कसंही वागा नावं ठेवतात. आता खरं सांगा, जिथं देवाला नावं ठेवायची लोकांनी शिल्लक ठेवलं नाही, तिथं साधू संतांना लोक नावं ठेवणार नाहीत. सोडून द्या. लोक नावं ठेवतात, वंचना करीते. पण खरं सांगू, कितीही लोकांनी नावं ठेवू द्या, मोठी माणसं त्यांचं वर्णन करतात. मुख्य श्रेष्ठ वंदिताती. कोण? कृष्ण गुरु संदीपान पूर्ण ब्रह्मदावी गेले. महाराज कृष्ण सांदीपानी ऋषींच्या दरबारात गेले. 64 दिवस राहिले बरं. आणि रोज एक विद्या शिकू लागले. 64 विद्या आहेत. मग 64 दिवसात 64 विद्या. पहिल्या दिवशी गेले, पखवाज लावला, लागले पखवाज वाजायला. दुसऱ्या दिवशी गेले, स्वर लावला, लागले गायन करायला. तिसऱ्या दिवशी फेटा बांधला, लागले ना कीर्तन करायला. आणि मग अशा कला शिकत गेले. 4थ्या दिवशी गेले, म्हणजे थांबले तिथं, घेतली पाककला शिकली. पाककला, स्वयंपाक कला. स्वयंपाक शिकावा लागत बरं. सासू पुढे बसून, आई पुढे बसून स्वयंपाक शिस्तीत शिकावा लागतो. नाही तर काय माता मावल्या डबेच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला. पक्वास ते शिकावं लागत. कोणती गोष्ट पक्वास असू द्या, गायनाचा शिकू द्या लागतं. आणि मग 64 कला शिकले. शिकल्यानंतर 65व्या दिवशी म्हणले, महाराज गुरुवर्य येतो आता बाद झालं, मी 64 कला शिकलो. आणि निघाल्यानंतर 2-4 पावलं पुढे गेले. काय देवाच्या मनात आलं, पुन्हा देव माघारी आले. सद्गुरूंना साष्टांग दंडवत घातला. देव म्हणले, साधू म्हणले, सांदीपान ऋषी म्हणले, शिकले तुम्ही 64 कला, आता काय राहिलं? ते म्हणले, आता एक कला राहिली. कोणती? जन्माला आलो कृष्ण म्हणून. पण सांगा ना, या देहाला कृष्ण का म्हणतात? सांगा माझं कार्य कृष्णाचं. मी जन्माला येऊन कोणतं कार्य करावं, कसं जगावं, कसं मारावं, कसं वागावं, हे शिकतोय फक्त मी तुमच्याकडून. हे मला तुम्ही सांगा. कितीही मोठा देव असू द्या,
पण कसं वागावं स्वची ओळख प्राप्त करून घेण्याकरता सद्गुरूकडे जावं लागतं. म्हणून मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते महाराज वशिष्ठाकडे गेले ना रामप्रभू, शिकले विद्या, पण शेवटी विचारलं, सांगा मला एक पत्नी का म्हणतात, सांगा मला एक बाणी का म्हणतात, सांगा मला एक वचनी का म्हणतात. मग ते वशिष्ठांनी गुह्य ज्ञान रामप्रभूला दिलं. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाचे श्रेणी छेदेते ना विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा विठोबा रखुमाये, रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा 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 रखुमाये, विठोबा रखुमाये. सद्गुरु भक्ताला तारतात, सद्गुरूंची लोक निंदा करतात, ते स्वरूपानं उघड परब्रह्म आहे आणि सद्गुरूंशिवाय या लोकात दुसरं कोणीच तारू शकत नाही. मग सद्गुरु तारतात कसे, कोणाला तारलं, एक दृष्टांत पाहून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. अनेक सद्गुरु आहेत आणि अनेक शिष्य परंपरा आहेत. तुम्ही ऐकताय ना सगळेजण, ऐका. आता गुरु तारतात, कोणाला तारलं, ऐका एखादं उदाहरण. खुर्ची बसलेले मंडळी सद्गुरु तारतात आहे, कोणाला तारलं, एक दृष्टांत पाहून आपण सेवा समारोपाकडे नेऊ. अनेक सद्गुरु झाले आणि अनेक शिष्य झाले. त्या शिष्यापैकी आणि त्या सद्गुरूंपैकी सद्गुरूंचं नाव आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी कोणाला तारलं, त्यांनी एका त्यांच्या शिष्याला तारलं. कोणाला, ऐका, नाव आहे त्यांचं सद्गुरु माऊली ज्ञानोबा राय आणि शिष्याचं नाव आहे कबीर महाराज आणि संत कमाल महाराज. राहायला श्री क्षेत्र काशी. काशी या ठिकाणी राहत होते. पिता पुत्र कमालजी मुलगा आणि पिता आहेत कबीरजी. काय करायचे, काय नाही, ते पवित्र तुळशीची माळ गळ्यात, पंढरपूर पांडुरंगाचं आषाढ शुद्ध वारीला दर्शन, कार्तिकीला दर्शन आणि दिवसभर विश्व माऊली ज्ञानोबारायांचं चिंतन. कधीतरी सद्गुरू माऊली ज्ञानोबाराय येतील आणि आपल्यावरती कृपा करतील. कधी यायचा तो दिवस, माऊली ज्ञानोबाराय साक्षात आपल्याला दर्शन देतील आणि आपल्या जीवनाचा उद्धार होईल अशी रोज वाट पाहायची. मग काय झालं, तव एक कोणी अवसरे मिळवणी संत मांदे बरे तीर्थवाशी सत्वरे घरी आले कबीराच्या साक्षात विश्व माऊली ज्ञानोबाराय. निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, परिसा भागवत, आरण भेटीचे सावता महाराज, तेर ढोकीचे गोरोबा काका, परळी वैद्यनाथचे जगन्मित्र नागा आणि परिसा भागवत पंढरपूरचे नामदेव महाराज, सगळे साधू संत घरी आले कबीराच्या घरी आले. घरी आल्यानंतर कबीरजींनी पाहिलं, वा साक्षात माऊली ज्ञानोबाराय. गाले संताशी आसने, संतांना बसाय टाकलं. पूजा करे काया वाचा मने, मनाने पूजा केली, कायेनं पूजा केली, पाणी दिलं, बसायला टाकलं. आणि बसायला टाकल्यावर कबीरजी माऊलींकडे पाहून म्हणतात, बरं आहे ना, तुम्ही चालून आला असाल, भागल येते देवा, माझा नमस्कार घ्यावा. दमून आले तुम्ही, आता बसा, आराम करा. वारकरी चालून आल्यावर त्याला एवढंच विचारायचं, दमले का, भागले का, थकले का, पाय दुखत असतील दाबू का, एवढं विचारलं पाहिजे. पण वारी करून आल्यावर लोक दमले का विचारित नाही. मग येताना बिस्किट पुढे किती आणले आम्हाला कारण त्यांना माहिती वारकरी तिकडून गेले तसे माघारी येतच नाही, गोळाच करून आणतात. ते परतीला येताना त्या सासवडच्या खाली घाट आहे, कोणता घाट, दिवे घाटापाशी एक विनेकरीच पडला परतीच्या वारीला. पडल्यानंतर विनाच फुटला, त्याने ते विण्याच्या डेऱ्यात सफरचंद आणले होते म्हणून लोक म्हणतात काय आणलं आम्हाला येताना, ऐका. आणि मग बरं आहे ना तुमचं, माऊली म्हणले हो. कबीरजी म्हणले आता काय करा, तुम्ही स्नानाला जाऊन या, तोपर्यंत स्वयंपाक सिद्ध होईल. तुम्हाला स्वयंपाक काय करायचा, आपल्या घरी पाहुणे आले ना, त्यांना विचारायचं तुम्हाला काय खायचंय, आपल्याला काय आवडतं ते त्यांना खाऊ नाही घालायचं. आपल्याला काही आवडेल, त्यांना कुठे बळजबरी करता खायची. तुम्हाला काय आवडतं ते आधी सांगा, मग आम्ही ते करू. माऊलींना विचारलं काय खायची इच्छा आहे, माऊली म्हणले
माझी नजर मिष्टान्नावरी, मला गोड खा वाटतं. काय गोड खाणार म्हणले? पूर्ण गर्भा करोनी घालावे त्वरित. पूर्ण गर्भ भरला असा पदार्थ घाला मला खायला. कोणता आहे तो पदार्थ? तुम्हाला विचारलं त्यांना, तुम्ही करता का काय स्वयंपाक? विनोदात भाग सोडा. कोणता पदार्थ आहे? पुरणपोळी. पुरणपोळी पूर्ण गर्भ भरलेला, तो मला पदार्थ खायला घाला. मग माऊली म्हणले गेले, मग स्नानाला गेले, मग इकडे पदार्थ करायचा सुरू झाला. विठ्ठल विठ्ठल. मग कबीरजी आपल्या पत्नीकडे येतात. कबीर कांतेशी म्हणते, कबीरजी अगं ऐक, साक्षात माऊली ज्ञानोबा आहे आपल्या घरी आलेत आणि त्यांची इच्छा आहे पुरणपोळी करायची, कर ना स्वयंपाक. कबीरजींची पत्नी होती, वा वा, माऊलींना मी नक्की जेवायला करणार. गेली ना स्वयंपाकघरात. गेल्यानंतर पहिला डबा उघडून पाहिला हरभऱ्याच्या डाळीचा, डबाच निकामा. म्हणले जाऊ दे, हरभऱ्याची डाळ नसेल. मग गव्हाचा डबा पिठाचा पाहिला, म्हणले कणिक तरी तिंबू महाराज, गव्हाच्या पिठाच्या पीठ नाही. मग दुसरे डबे पाहिले, सगळे डबे रिकामे. हो कबीरजींची कांता म्हणते काहीच शिल्लक नाही. कबीरजींना आवाज दिला, हो ऐका, काय स्वयंपाक करायचाय माऊलींना, पण घरात सामुग्रीच नाही. मग कबीर म्हणले तू आता काय कर, 2-4 घरी जाऊन मागून आण भिक्षान कर स्वयंपाक. ते म्हणले अहो सगळ्या शेजारणीकडून जाऊन आणलंय, आता एक बी शेजारणी मला दारात उभं नाही करणार, तुम्हीच जा आणि वाण्याकडून उधारी मला आणा. ते म्हणले जसं तुझं झालंय ना तसंच माझं झालं. गावात एक सुद्धा वाणी मी शिल्लक ठेवला नाही, सगळ्या वाण्याकडे उधारी आहे. आता मी तरी कुठून माल आणणार? पत्नी हुशार होती. साधू संत आपल्या घरी आले तसे जाणार नाही, ते उपाशी. मी तुम्हाला एक युक्ती सांगे, तेवढी करा. काय करा? अन्न विकत घ्यावया बाजारी, परे द्रव्य नाही आपुले पदरी, पुत्राशी घेऊन बरोबरी, जावे चोरी करावया. तुम्ही काय करा, अन्न विकत घेण्याकरता आपल्याकडे पैसे नाहीत, मुलाला बरोबर घ्या आणि एखाद्या वाण्याचं दुकान जाऊन लुबाडान तिथून थोडी सामग्री घेऊन या. पती म्हणले वा, काय युक्ती बायकोची. बायकोचं हा वा. बाबा म्हणले ऐकलं पाहिजे आणि ऐकलंच पाहिजे. बाबा म्हणले ऐकलं पाहिजे. मग कबीरजी म्हणतात का नाही ऐकणार? तुम्ही म्हणताय तर ऐकू. कबीरजी म्हणले नक्की जातो. मग घेऊन समशेर राहते, जातो चोरी करायला. मग काय साधन घेतलं? समशेर घेऊन पहार राहते. पहार समशेर घेतली. समशेर नाम तलवार आणि पहार. चोरी करायला ही 2 साधनं लागतात. बरं ऐकून ठेवा मंडळी, कोणाला लागत असतील तर लिहून ठेवा. समशेर पहार चोरी करायला लागते. मग घेऊन निघाले, मुलाला घेऊन निघाले. समशेर पहार आणि पहारीने काय केलं, पाठीमागून दुकान फोडलं आणि कमालजीने आत प्रवेश केला. कमालजीने आत प्रवेश केला आणि पाहतात तर काय, हिरे माणिक मोती सोने नाणं पाहिलं. आणि कबीरजींचे पुत्र कमालजींनी ते पाहिलं. कमालजी म्हणले हे माल आपल्याला लागत नाही, आपल्याला लागतोय तो माल पुढे. आपण तिथं असतो तर आपण डोळे चांदी सारखे केले असते, म्हणजे पांढरे केले असते. कमालजीने पाहिलं हे माल आपल्याला लागत नाही. कमालजी पुढे गेले. मग काय घेतलं? हळदी, हिंगे, जिरे, लवण, सर्व शाखा पात्रे घेऊन संताशी पाहिजे जितुके अन्न, ते तुकेची बाहेर दिले. किती दिलं? जेवढं संतांना पाहिजे तेवढं तितुकेची बाहेर दिली. आपलं तसं नाही, आपण जेवतो तो जेवतो, पण पप्याच्या बापाला बुंदी भरून घेतो इथून कीर्तनातून. किती पाहिजे? जेवढं संतांची पाहिजे जितुके अन्न तितुकेची बाहेर दिले. प्रमाण काय आहे? संत कवी महिपती महाराज काय म्हणतात, जेवढं पाहिजे तेवढंच दिलं. 2 दिवसाचं आपलं भागन एवढं सुद्धा नाही घेतलं. काय प्रामाणिक संत येतं आणि दिले बाहेर आणि निघाले. कबीरजी म्हणले चला कमालजी आपल्याला घरी जायचंय, स्वयंपाक बनवायचाय, पत्नीकडे नेऊन देऊ. आणि मग कमालजींना आठवलं कोणाच्या घरी चोरी करणं पाप आहे. तुम्हीच मला शिकवलंय, थांबा आपण काय करू, त्या वाण्याला सांगू बाबा तुमच्या घरचं चोरी केलंय, जरा आता तुम्ही उठा. वाणी झोपला होता. का बरं? कारण कबीरजींनी शिकवलं होतं कमालला कोणाला घरी चोरी नाही करायची, काय काय करायचं नाही शिकवलं होतं. महिपती महाराज म्हणतात 3 गोष्टी शिकवल्या होत्या कबीरजींनी कमालाला. कोणत्या कोणत्या कोणत्या? ऐका ऐका ऐका. पहिली गोष्ट, रणी पळत्या पाठी लागता, की दूषितपणे चोरी करिता, नांदत्या घराशी अग्नी लाविता, तरी नरकी आघोरी पडेल तू. काय 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 काय? जो रणांगण सोडून चाललाय त्याला पाठीमागून वार करायचा नाही. का बरं? त्याने रणांगणच सोडले म्हणले आपलाच विजय आहे ना, त्याला पाठीमागून काय वार करायचा? रणिनी गता शूर न पाहे माघारी, त्याला पाठीमागून काय वार करायचा? आपला विजय निश्चित आहे. रणांगण सोडलेल्या पाठीमागून वार करायचा नाही, पहिला नियम. दुसरा नियम, रणीपळत्या पाठीला विदूषितपणे चोरी करिता. एखादं कुटुंब झोपलंय, त्या झोपलेल्या अवस्थेत चोरी करायची नाही.
मग काय जागे असताना करायची का? अहो जिथं झोपल्यावरच करायची नाही तिथं जागे करायचा प्रश्न आहे का? नाही, चोरी करायची नाही. आणि तिसरी गोष्ट, नांद त्या घराशी अग्नी लाविता. एखादं गुन्ह्या गोविंदाने कुटुंब नांदत असेल ना तर त्याला अग्नी नाही लावायचं. अग्नी नाही लावायचं म्हणजे पेटून नाही द्यायचं असा त्याचा अर्थ आहे का? असा त्याचा अर्थ नाही. मग गुन्ह्या गोविंदाने कुटुंब नांदत आहे ना त्यात भांडणं नाही लावायची. ह्यांना कमी पण तुम्हाला ऐका, भांडणं नाही लावायची नाम त्या कुटुंबात. या 3 गोष्टी केल्या रे केला का तो मनुष्य नरकात गेल्याशिवाय राहत नाही. तुम्हीच मला शिकवलं. कबीरजी म्हणले हो हो जाऊ उठून या. मग त्या ह्याला वाण्याला आणि कमालजी आले आणि त्या वाणी पालता झोपला होता त्या बाजू डराडर घोरत होता. वाणी बुवा उठा, वाणी बुवा उठा. कारण पहिल्या हाक्यात काही उठणार नव्हतं, दुसरे हाका मारले. उठले. उठल्यानंतर कोण तुम्ही? कोण आम्ही? आम्ही दोघे तस्कर जन, तुमचे फोडिले मागून दुकान, जातो सामग्री घेऊन, तुम्हा कारणे कळ द्या. मी एकटाच नाही हो, माझे वडील बी आहेत बाहेर. आणि आमच्या घरी साधू संत आले, काय करावं कर्मधर्म संयोगानं आमच्या घरी सामग्रीच नाही, म्हणून आम्ही तुमचं दुकान फोडलं, सामग्री घेऊन चालो. साधू संत जेवतील त्यांचं काही पुण्य मिळेल तर निम्म पुण्य तुमच्या पदरात पडेल. येऊ का आता? वाणी बुवा आता असं म्हणले. वाणी म्हणेल का या आता? महाराज शेजारी दांडकं पडलं होतं, काठी वाण्याने काठी घेतली लागले ना कमालजींच्या माग. कमालजी पुढं पाहायला लागले, वाणी माग. कमालजी म्हणतात लका ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. लका तुझं वा मागून दुकान आम्ही फोडलं ते शिवून घे म्हणतो, तूच माझ्या माग लागला. हट आणि पळाले कमालजी पुढं, वाणी माग. पण काय करणार आता? वाणी पळाला जसा चक्रव्यूहात अभिमन्यू सापडावा ना तसे आमचे कमालजी सापडले. बाहेर हात गेले ते बोगद्याच्या आणि वरून वाढतायत कबीरजी आणि ते वाण्याने पाय धरले. वाणी ओढतोय मागून. आता वाण्याची ताकद चांगला जाडजूड होता. वाणी घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या घृतकुल्ल्या रोज खायतोय देव काय आता जाडजूड चांगला. आणि वारकरी महाराज हान सावया गुळवणी वाडकरी. आणि मग कबीरजी वरून वाढतायत. कमालजी म्हणतात बाबा बाद झालं, वाणी काय आपल्याला काही केले ऐकणार नाही, आता सोडून द्या तुम्ही. आता काय करा तुम्ही? आता येताना आपण पार आणली त्याने बिथाड फोडलं, पण आपण समशेर आणली ना तलवार, तिलाही काहीतरी न्याय द्या, तिच्याही हातून काहीतरी सेवा घडू दे. उगं काय आणलंय तिला? नुसतं पंक्ती जोडाय आणलंय होय? तिच्या हातून टाळ्या वाजायचं होऊ दे ना सेवा. नाही पारीचं सांगतोय मी. आणि मग होऊ द्या तिच्या हातून सेवा. मग कबीरजींनी हे वाक्य ऐकलं, कबीरजींच्या डोळ्यातच पाणी आलं. वा, आपल्या साधू संतांच्या जेवणाकरता कमालजी मारायला तयार होते. लागले ना रडायला कबीरजी. कबीरजींच्या डोळ्यात पाहिलं कमालजी म्हणतात पिताश्री तुमच्या आणि डोळ्यात पाणी, माया ममता धराल मनी, तरी निज सत्वाची होईल हानी, चोरीची माता ऐकोनी संत सदनी न बैसते. अहो आपल्या घरी साधू संत आले तर आपण का त्यांना चोरे हे कळालं तर ते आपल्या घरून जेवणार नाही, तो तसेच निघून जातील. आणि माऊली म्हणतात विनमुख गेली या तिथी, नेही सुकृताची संपत्ती सगळं सुकृत, यातपर्यंत कमवलेलं पुण्य वायाला जाईल को पिताश्री. मारा हो मला घेऊन जा, माझं शिर घेऊन जा. असं म्हणल्यावर कमालजींकडे पाहून कबीरजी म्हणतात कायच पुत्र आहे. वा 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 वा. पृथ्वी आईसे घनवट कोण, की आकाशाचे थोरी व पूर्ण, अश्वत्थ आईसा पूज्यमान, वृक्ष कोठून पहावा. या पृथ्वीसारखा घन पदार्थ नाही, या आकाशासारखी पोकळी नाही, आणि या कलियुगात अश्वत्थ म्हणजे पिंपळासारखा वृक्ष नाही. काय उपमा दिल्यात कबीरजींनी कमालजींना. संत कवी महिपती महाराज म्हणतात गरुडा आईचा पक्षी न दिसे तत्वता, आणि सागराहुनी सखोलता, अन्य सरोवरा असे ना. म्हणले गरुडासारखा पक्षी नाही, सागरासारखी सलोखता नाही, कल्पतरुआईसे फळ कोण, के कामधेनु वरिष्ठ कोण गाय, अनुसय आईसी न दिसे माय, त्रिभुवनी धुंडिता. तुम्ही ऐकताय सगळेजण ऐका. म्हणले कल्पतरू सारखं फळ नाही, कामधेनु सारखी गाय नाही, अनसुये सारखी माय नाही, त्रिभुवना धुंडिता. तसा कमाला तुझ्यासारखा त्रिभुवनात भक्त पाहिला नाही. साधू संतांच्या जेवणाकरता खुशाल मारायला तयार होतो. कमालजी म्हणतात आता बाद झालं माझं वर्णन, लय वेळ नका बघू, माझा ते पार पाय काढून न्यायच्या बेतात या वाणी. आता माझी मान तोडा, शिर तोडून घेऊन जा घरी. आणि मग नाईलाजानं वडिलांनी डोळे झाकले आणि मानेपासून शिर वेगळं केलं आणि मग शिर घेऊन घरी निघाले. निघाल्यानंतर एका हातात शिर आहे, एका हातात सामुग्री आहे ना. आईने पाहिलं ते रक्ताने माखलेलं शिर पाहिल्याबरोबर आई काय म्हणली असेल? आई काय आपल्यासारखी आई होती का ती? आई म्हणले नक्की माझा कमाल तुम्हाला चोरीत आडवा आला असेल म्हणून तुम्ही त्याची मान कापली, तसे तुम्ही कापणार नाही. ठेवा ठेवा
तिकडे टोपल्या खाली झाकून ठेवा, मला स्वयंपाक करायचा आहे माऊलींना. काय आहे असेल हो महाराज, तिकडे टोपल्या खाली झाकून ठेवलं आणि माऊलीने घातली ना डाळ शिजायला. सुंदर स्वयंपाक केला, स्वयंपाक तयार झाला, साधू संत स्नान करून आले, बसले ना पंक्ती, वदने कवळ घेता. माऊली म्हणले हो, ते मगाचं पोरग कुठे होते, लुडबुड काय करतय, पाय काय दाबतय, पाणी काय भरून देतय, बसायला काय टाकतय, त्या पोराला बोलवा की जेवायला. मग कबीरजी म्हणले पोरग थोडं उन्हाळे, खेळायला गेले. माऊली तुम्ही घ्या जेवून. इकडं पंक्ती बसल्या जेवायला आणि इकडं काय झालं, त्या वाण्याने केला ना शंखध्वनी, लुटलं लुटलं सगळं नेलं. आता काय नेलं होतं, 2-4 साधू संत जेवते एवढंच नेलं होतं, पण लोकाला आहे ना ते हेल्मेट लावून सांगायचं लय ना दे. सगळं नेलं. वाण्याने घोषणा केली आणि राजाकडे बातमी गेली. राजा म्हणला कोणी चोरी केली, म्हणले चोर सापडलाय, लगेच त्याला सुळावर द्या. गावाच्या आईन मध्ये भागे सोय रचला. लोक म्हणले याला कायला सुळावर देता, आधीच मिळालाय. पण राजा बी येडे हळदीचाच होता, तुम्हाला नाही नाही द्या सुळावर. राजाने सुळावर दिलं. इकडे कमालजीला सुळावर दिलं आणि इकडे पंक्ती बसल्या, पंक्ती झाल्या. माऊली ज्ञानोबारांनी हात धुतला आणि माऊली म्हणतात वा काय जेवण झालं, अन्नदाता सुखी भव. ज्याने पंगत घातली सुखी भव, जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राज्य. जे कोणी अन्नदान करतात ते वैकुंठाला जातात. बरं प्रमाण आहे ऐका. आणि मग तुमचं कल्याण असो. वा निघाले. आता माऊली ज्ञानोबारायचं ते सगळे साधू संत निघाले आणि कबीरजींची पत्नी म्हणते चला आपणही या साधू संताला 2-4 पावलं वाट लावायला जाऊ. त्याला बोळवण करायला म्हणतात है ना, बोळवण. पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्याला वाट लावायला जायचं. वाट लावायला गेल्यावर पुण्य नमो तीर्थ पंथे चालते तयासी येती बोलवीत त्यांशी नमो. बोळवण केलं का पुण्य मिळतं. नाही आपल्याला पंढरपूरला जाणं होत, पण वारकरी चाललाय ना त्याला 2-4 पावलं वाट लावायला जायचं. आपल्या गावातून दिंडी चालली ना, दिंडीला वाट लावायला जायचं. दिंडीला वाट लावायला जायचं. वाट लावायला गेलं पाहिजे, पुण्य मिळतं. आणि मग निघाले, वाट लावायला निघाले. अहो आपण साध्या आपल्या मुलीला वाट लावायला जातो का नाही, लग्न झाल्यावर वाट लावायला काय पुन्हा माघारी बी आणायला जातोय आपण. मग साधू संतांना का वाट नाही लावायचं म्हणून निघाले. निघाल्यानंतर ऐन मध्य गावात आल्याबरोबर काय तव एक झाला चमत्कार. काय चमत्कार झाला, या महाराज झाडाने माऊली ज्ञानोबाराकडे पाहिलं आणि नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर माऊली ज्ञानोबारांना आश्चर्य वाटलं आणि माऊली ज्ञानोबारा कबीरांकडे पाहून विचारत कबीराशी पुसते साधू संत, आमाशी नमस्कारी प्रेत, प्राण नसता कुडी आत, शिर नसता कुडी आत, प्राण कैसे ठेविले. म्हणले अहो या शरीरात शिर नाही तरी या शिरा आम्हाला धडाने हात जोडले. असं म्हणल्याबरोबर कबीर संतांशी विनंती करे. कबीरजी म्हणतात का नाही तो तुम्हाला प्राण कैसे ठेविले, ऐका प्राण आयुष्य ठेविले. कबीरजी म्हणतात कबीर संतांशी विनंती करे काय, जैसा भीष्म पडला शरपंजरी प्राण देही रक्षिले की. जसे भीष्माचार्य शरपंजरीवर पडले होते, 144 बाण शरीरातून बाहेर गेले होते आरपार, तरे 22.5 दिवस यमाला उशाला बसून ठेवलं भीष्माचार्यांनी. नाही का त्यांच्या शरीरात प्राण ठेवले, का बसून ठेवलं होतं 22.5 दिवस. जाऊ द्या, ह्याला सगळं एका कीर्तनात सांगायचं असते काय, बरं जाऊ द्या. आणि मग यमाला उशाला बसून ठेवलं. आणि मग यमाला उशाला बसून प्राण देही रक्षिले की. माऊली ज्ञानोबा म्हणतात हो ठेवले की प्राण भीष्माचार्यांचे. ऐका माऊली, ना तरी जटायुगांजिता रावणे प्राण व्याकुळित यातने, परी घ्यावया श्रीराम दर्शने प्राण देही रक्षिले की. माऊली म्हणले हो सीता माता या रावणाने चोरून नेली, हा निरोप सांगण्याकरता जटायूचे दोन्ही पंख तोडलेत, तरी राम प्रभू जोपर्यंत जवळ येत नाहीत तोपर्यंत शरीरात प्राण ठेवले का नाही जटायूने. माऊली म्हणले हो राव ठेवले की प्राण. ऐका माऊली काय निरोप सांगावया अर्जुनाजवळी, अभिमन्यू पडला रणमंडळी, धैर्य धरून ती वेळी प्राण देही रक्षिले की. अभिमन्यू ज्यावेळेस आपले वडील अर्जुन जवळ येत नाही तोपर्यंत प्राण ठेवले. काय निरोप सांगावया अर्जुनाजवळी. काय निरोप सांगायचा होता अर्जुनाजवळी. रडता रडता शेवटी आले अर्जुन, डोळ्यात पाणी आलं. कोणाच्या, अभिमन्यूच्या डोळ्यात पाणी पाहिलं अर्जुनाने आणि म्हणले अरे क्षत्रिय असून डोळ्यात पाणी मारताना. अहो रडत नाही मी पिताश्री क्षत्रियाच्या कुळात जन्माला आलोय, रडणं हा स्वभावच नाही माझा. मग का रडतो, जाता जाता मरता क्षणी या दुःशासनाने मला लाथ मारली, त्याचा बदला घ्या. अर्जुन म्हणला उद्याच त्याचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. हा निरोप सांगावया अर्जुनाजवळ प्राण देही रक्षिले की.
माऊली म्हणले वा कबीरजी काय दृष्टांत दिले तुम्ही, खरंच प्राण ठेवले की नाही. मग ताईसाचे तो वैष्णव होता तस्कर, तसाच तो वैष्णव तस्कर होता. मग तुमचे पाय हे थोर, एकदा करावा नमस्कार, म्हणून प्राण ठेविले. कैसे प्राण ठेविले, आईसे प्राण ठेविले. अहो हा सुद्धा तस्कर नव्हता कोणी, हा वैष्णव होता. तुमच्या चरणावरती याचा हेत होता आणि एकदा तुम्हाला नमस्कार करावा म्हणून यांनी प्राण ठेवले. माऊली म्हणले तो तस्कर होता तरी कोण होता तो तस्कर. मग कबीरे सकळ वर्तमान सांगितले संतासे. कधी सांगितलं कबीरजीने, माऊलींनी विचारलं तो तस्कर होता तरी कोण. मग कबीरे सकळ वर्तमान सांगितले. मग सांगितलंय बरं का, आधी नाही सांगितलं मग सांगितलं. काय काय लोकांना विचारल्याशिवाय सांगायचं लय ना दे. घरात गेलं का सांगतात या पायऱ्या 5, हे आमचं बेडशीट, हे आमचं हातरून, हे आमचं पांघरून, हे आमचं देवघर. अरला का थांब आधी आम्हाला पाणी दे मग सांग. विचारायच्याच आधी लोक सांग पुरा चालू करा. अरे थांब. मग कबीरे वर्तमान सांगितले संताचे. मग सांगितलं. मग असा राग आला माऊलींना. माऊली ज्ञानोबा म्हणतात आम्ही मागितले नसता भोजन, कमाला ऐसा सगुण बाळ मारुनी कैसा टाकीला. काय म्हणावं तुम्हाला, साधू म्हणावा का संत म्हणावा का तस्कर म्हणावा, खुशाल तुम्ही कमालासारखा सगुण बाळ मारून टाकला. काय म्हणावा तुम्हाला. महाराज जसा कमाल होता तसे कबीरजी होते. कबीरजी म्हणतात जरी मी कमाल मारला नसता तरी तो काय अमर झाला असता. आईसी ऐकोन या वार्ता संती कृपा उपजली. मी जर कमाल मारला नसता तो काय अमर व्हायला आला वे माऊली. जाऊ द्या की 2-4 साधू संतांच्या जेवणाच्या तरी कामाला आला. जाऊ द्या. तू दैव म्हणे बा तू दैव आगळा, संता कार्याने देह लाविला, जन्मा येऊन श्रीराम जोडीला, उद्धार केला वंशता माझ्या पोरानं. तो जन्माला येऊन त्यांनी श्रीरामचा जोडला तुम्हाला जेवायला घालून. माऊली म्हणले जसं पोरग साधू संतांच्या जेवायला मरायला तयार झालं, बाप बी काय राव काय तयार आहे. बापन पोरग काय वेदांत तयार आहे. साधू संतांच्या जेवणा करता, सद्गुरूंच्या जेवणा करता खुशाल बाप मारायला तयार झालाय पोरग, आणि पोरगही खुशाल मारायला तयार झालाय. वा. मग कृपा संते उपजली. मग कृपा उपजली अंतकरणात. पण कृपा तशी फलिद्रूप होत नाही, त्याला अंतकरणात दया असावी लागते. मग पुढची ओवी मैपती महाराज सांगतात. महाराज म्हणतात कबीर कांतेशी पुसते साधू संत, आमाशे नमस्कारे प्रेत प्राण आमासे नमस्कारे. कबीर कांतेशी पुसती साधू संत, काय शिर दाखवावे आणून त्वरित, आईशी ऐकोनी अम्मात धावत गेली मंदिरा. आईचा विषय चाललाय म्हणून म्हणलं. काय म्हणले कबीर कांतेशी पुसती साधू संत, आमाशी शिर दाखवावे आणून त्वरित, आईशी ऐकोनी अम्मात धावत गेली मंदिरा. मंदिरा म्हणजे घराकडेच गेली पळत. का पळत गेली ती आई. आई म्हणले नक्की हे शिर आणल्यावर काहीतरी चमत्कार होऊ शकतो. आई पळतच गेली घरी. कारण आईच म्हणतात तिला, तू का म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, माय बाळकाशी जीव भाव वेची तैसी, आईशी कळवयाची जाती करीला भावीन प्रेती. पळतच गेली, धावत गेली मंदिरान घराकडे. निज पुत्राचे मस्तक घेत, टोपल्या खाडचं ते मस्त घेतलं, संतापाशी आणले त्वरित, पाहुणिया होती सद्गदित, दयावंत ते समय पाहिलं. म्हणजे काय म्हणावं वडिलाला, काय म्हणावं पोराला, काय म्हणावं आईला. खुशाल पातेल्या खाली झाकून ठेवले आपल्या पोराचं शिर आणि स्वयंपाक केलाय. अशी आई त्रिभुवनात सापडणार नाही म्हणावं. काय आई, काय आईचं हृदय हो. महाराज स्वतःच पोरग खाली टोपल्या खाली झाकून ठेवलं, स्वयंपाक केला आणि एवढा उत्तम चवदार स्वयंपाक. वा काय आई. आणि मग दयावंत ते समय दया उत्पन्न झाली. आणि एकदा का साधूच्या अंतकरणात दया निर्माण झाली, मग तिथं पायाचंच काम नाही. मग काय माऊली ज्ञानोबा म्हणले सूळ खाली घ्या. बातमी गेली राजाकडं. राजा म्हणला कोणी येऊ सूळ खाली घेत नाही. लोक म्हणलेला का खाली घे. ते माऊली ज्ञानोबा आले. माऊली ज्ञानोबा हो, निवृत्तीनाथ महाराज, स्वपानदेव, मुक्ताबाई, माऊली ज्ञानोबा आनंदीचे 4 भावंड आलेत. तो राजा म्हणला कोण. माऊली ज्ञानोबा जे पैठणून आलेले. हो हो म्हणले रेड्याच्या मुखातून वेद बोलावला तेच. म्हणले मेलेले पितर तेच, त्यांनी जे मेलेले पितर जेवायला घातले तेच. म्हणजे स्त्रीचा पुरुष केला. हो हो मेलेला मनुष्य जिवंत केला. बरोबर. म्हणजे रेड्याला समाधी दिली. हो भिंत चालवली. बरोबर तेच माऊली. महाराज ते राजा लटलटच कापायला लागला. सूळ खाली घ्या, सूळ खाली घ्या, नाही तर हे माऊली मला सुधावर देतील, सुधाचा खाली घेतील. घ्या खाली. राजाने सूळ खाली घेतला. मग काय निज पुत्राचे मस्तक घेत
त्या मुलाचे मस्तक घेतलं आणि शिर धडावर ठेवल्यावरती काय, धडावरती शिर ठेवलं आणि मग काय, शेवटची ओवी सांगतो, माऊली ज्ञानोबारांनी काय केलं. संते मस्तके ठेविला कर, सावध झाला कबीर पुत्र, उठोन या सत्वर, घाले नमस्कार संताशे. हे संपूर्ण वाराणसीकर पाहतात, वा, संतांनी मस्तकावरती कर ठेवला आणि कबीरांचा पुत्र उठून उभा राहिला आणि माऊली ज्ञानोबारायांना पायाला दंडवत घातला. सगळ्या वाराणसीकरांनी टाळ्या वाजवल्या. वा वा वा, वाराणसीकरांनी, मुंबईकरांनी नाही बर. आणि मग टाळ्या वाजवल्या आणि टाळ्याच्या जयघोषात म्हणले, वा, काय साधुनिष्ठ आहे, काय सद्गुरूची भक्ती आहे. सद्गुरूची भक्ती करता आपला देह त्याग केला, पण माऊली ज्ञानोबारांनी त्यांना उठवलं आणि उठवून काय केलं, चला माझ्या बरोबर म्हणले नाही. मग तत्वमसी ऐसी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तत्क्षणी जागिन्नाला. या बोधावरती कमालजींना बसवलं, कबीरजींना बसवलं आणि माऊली ज्ञानोबारांनी यांना दोघांना मोक्ष स्वरूपाला नेलं. एकदा का साधूची, एकदा का सद्गुरूची मनोभावे सेवा केल्यानंतर सद्गुरू या भवसागरातून त्या शिष्याला तारतात. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना बोलता बोलता एखादा अपसिद्धांत झाला असेल तर ते माझे वाणीचे दोष आहे, आणि जे काही बरोबर आहे ते सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, तेथील माझ्या सर्व गुरुवर्यांचं आहे. माझे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊलींचं आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या सेवेला आल्यानंतर फार मोठा आनंद झाला. बाबा, इथं आल्यानंतर फार मोठा आनंद झाला, कारण आम्ही रोज फिरतो, लांबून पाहिलं तर भला मोठा मांडव आणि आत गेलं तर 5च पांडव, हरे आणि मुकुंदा, बॉसकट पाचुंदा. पण इथं जेवढा मंडप आहे तेवढी माणसं आले. वा वा. पण आता आमच्याकडे म्हातारी माणसं काय कीर्तनाला येत नाहीत. का बरं? कारण गावगाव खुर्च्याच नसतात. पण म्हाताऱ्या माणसाने यावं, बसायला नाही तुम्हाला खुर्च्यावर बसतो, पण कीर्तन ऐकाच, कारण कीर्तनाने स्वस्वरूपाची प्राप्ती होते, आत्मानंदाची प्राप्ती होते हे कळावं. पण खुर्च्यावर का बसून व्हायना कीर्तन ऐकलं, नक्की स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोड नियोजन, हे नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. आता मुंबईत म्हणलं काय नियोजनबद्धच कार्यक्रम, काही काहींचं नियोजन असतं पण बद्ध असतं. पण हे नियोजनबद्ध कार्यक्रम गोड, खूप माईक सिस्टीम गोड, तालकरी गोड, बसणारे गोड, ऐकणारे गोड, सांगणारे अति गोड. हा हा, मावशी म्हणले अति गोड, मी काय म्हणलो ना. ऐका तर झालेली सेवा या ठिकाणी आमचे राठोड महाराज, हरिश्चंद्र दादा फलके, आमचे गांडाळ महाराज, विनेकरी बाबा, आम्ही यांना तात्या म्हणतो, बंडा तात्या. बघा ना, बंडा तात्या सारखंच दिसतात का नाही? नाही तुम्ही नका म्हणू, पण आम्हाला म्हणायचं ना तुम्हाला. गोड चैत्र आता 80 वर्षाचे अहो, ते आम्हाला म्हातारं चालायला ऐकत ना, कोणाकोणच निघतोय महाराज पाय पाय. आम्हाला म्हणता बा बाबा आम्हाला येऊ द्या. गोड माणसं अशा सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. कीर्तनाला गोड साथ करणारे बजरंग महाराज गावडे महाराज यांचा स्वभाव जर तुम्ही पाहिला ना, तुम्ही यांच्या संगतीत राहा, मग तुम्हाला स्वभाव कळ. लय गोड स्वभाव माणसाचा. आता साखरच फिकी पडन पण पुढची उपमा द्यायला तयार नाही. गोड स्वभाव आदरणीय गौतम महाराज, आदरणीय वाल्मिक महाराज, आणि माझ्या समवेत आलेले थोर कीर्तनकार गणेश महाराज शिंगणे, गोड मृदंगाचार्य आदरणीय कल्याणजी महाराज तिडके, ते गायनही सुंदर करतात. गोड सगळ्यांची साथ लागली. सगळ्यांच्या चरणी अभिवादन करून हा तुमचा एकोपा शेवटपर्यंत विठ्ठल परमात्म्याने
असाच ठेवावा अशी मागणी करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय